इतकं काही झालेलं नाहीये. आत जरा कोंदट हवा होती आणि त्यात इतक्या जणांना डांबून ठेवलेलं, त्यामुळे जरा आणि आवर्जून आपल्याला पाणी देतील इतकी काही माणुसकी शिल्लक नाही या गोऱ्यांमध्ये. खरंय काका. आणि मुळात मला हा प्रश्न पडतो, तुम्हाला अटक केलीच का? जी घटना घडली त्याचा तुमच्याशी काहीच संबंध नव्हता. असं आहे, वासुदेव फडकेंशी ओळख आहे इतकी सबब पुरेशी आहे मला गजाआड टाकण्यासाठी या गोऱ्यांना. इतकंच नव्हे काका, सर्व बाजूंनी होणारा विरोध नष्ट करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आहेत हे ब्रिटिशांचे. आधी तुम्हाला अटक केली, मग रानड्यांची बदली केली, त्यामुळे कायदेशीर बाजू भुसभुशीत केली त्यांनी आणि आता फडक्यांविरुद्ध मोहीम सुरूच केली. ते देखील कुटील कारवाया करून. या गोऱ्यांच्या डेक्कन स्टार नावाच्या वृत्तपत्रात काय लिहून आलंय बघा. किती लांछनास्पद आरोप केलेत फडके गुरुजींवर. ऐका. लेट इट बी क्लिअरली अंडरस्टूड दॅट वी डू नॉट सिम्पथाइज विथ द कॉज ऑफ डेकॉइटी मिस्टर V.B. Phadke is alleged to have undertaken. But we clearly sympathize his spirit of self-sacrifice. He was a clerk in military finance office, drawing a handsome salary of ₹60 per mensem. कारण नसताना हे सगळं छापलंय. He has left a young wife behind to be taken care of, either by his parents or his shadowy friend. If the pluck and self-sacrificing spirit that this Vasudev Rao is heard to possess had been directed to some other good cause, such as founding a colony, shall he not have been praised, certainly extolled? हे असे आरोप आहेत. छे, दरोडेखोर म्हणून फडक्यांची सार्वजनिक प्रतिमा तर मलिन केली आहेच, पण आता हे असलं सगळं लिहून त्यांची व्यक्तिगत प्रतिमा सुद्धा मलिन करतायत. आणि या वृत्तपत्रासारखेच ब्रिटिशांचे बॉम्बे गॅझेट नावाचे वृत्तपत्र आहे. त्यामध्ये काय लिहिलंय माहिती? बुधवार वाड्यात जी आग लागली त्याचे मुख्य सूत्रधार फडकेत. आणि पुण्याच्या मंडळींमध्ये ज्या प्रकारे फडक्यांचा उदो उदो होतो त्यानुसार फडके हेच पुण्यातील मध्यवर्ती वसाहतीचे हस्तक आहेत, म्हणजे एजंट. बाळांनो, परिस्थिती आता यापेक्षा जास्त विदारक होत जाणार आहे, पण आपण लढत राहायचं, ते महत्वाचंच. लढणं सोडायचं नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी, तुम्ही सगळ्यांनीच इतका खटाटोप केला, वकिलांशी बोललात, अर्ज केलेत, ते अर्ज वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेत. अरे किती त्रास झाला तुम्हाला बाळांनो. काका, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. दिव्याची वात तेवत राहावी म्हणून जे तेल ती ग्रहण करते ते आहात तुम्ही आमच्यासाठी. तुमच्यावर आणि फडके गुरुजींवर जी काही संकटे ओढावतील ती आम्ही आमच्या छातीवर घेऊ. मला फक्त एकच चिंता सतावते. कसली? विचार करा गोपाळराव, पुण्याची स्थिती आता नाजूक आहे. एकाच वेळेला खूप साऱ्या घटना घडत आहेत. फडके गुरुजींचे धुमाकूळ घालणे चालूच आहे आणि त्यात त्यांच्यावर हे असे अद्वा तद्वा आरोप होत आहेत वृत्तपत्रांमधून. आणि हे सगळं घडत असताना हा डॅनियल कुठे आहे? तो जणू गायबच झालाय. हे नेमकं काय शिजत असेल काही कळत नाही. We found this wax of yours there. And we know this is yours. गुरुजी, तुम्ही आता इथून पळ काढणे महत्वाचे आहे. माझ्याकडे एक योजना आहे. मी तुमचे हे मुंडासे बांधून इथून पळून जातो. तुम्ही माझी घोंगडी घ्या आणि विरुद्ध दिशेला पळा. काही अंतर पळून झाल्यावर मी माझा हा सदरा एखाद्या झाडाला टांगून ठेवतो, जेणेकरून पोलिसांना असं वाटेल की तुम्हीच आहात आणि ते माझा माग काढतील. आणि तुमच्यावरून लक्ष विचलित झाल्यामुळे तुम्हाला परागंदा होण्यास अधिक वेळ मिळेल.
परंतु असे करण्यामध्ये तुझ्या जीवास धोका आहे. नाही नाही गुरुजी, सरडाई जितक्या चतुराईने चकवू शकणार नाही तितक्या चतुराईने मी चुकवीन त्यांना. पण तुम्ही आता इथून निघा. सतर्क राहा. Constable, check this. Sir, it fits. See, this is yours. Do you want any other evidence? आणि तुमच्या कुठल्याही गोष्टीवरने सिद्धही होत नाही की तो सदरा माझा आहे. मात्र मी हे सिद्ध करू शकतो. गावातले कित्येक तरुण हा सदरा घालून म्हणू शकतील की हा माझाच सदरा आहे. परंतु तुमचा मुद्दा सिद्ध झालेला नाही. Our constable was following you, and he has seen you there. कोण? कोणी पाहिले मला? आणि मुळात मी बाहेर गेलो नव्हतो असे मी म्हणतच नाही. बाहेर मी गेलोच होतो आणि हे माझ्या बायकोने देखील पाहिले. परंतु तुमच्या या मंडळींनी मला नेमके कुठे पाहिले आणि ते जे तुम्हाला सांगतायत ते सत्य कशावरून? आणि त्यांचे ऐकून तुम्ही माझ्यावर आरोप करणार आणि मला अटक करणार. हे म्हणजे उंदरास मांजरीने साक्ष दिल्यासारखे झाले. You will regret this attitude, Mr. Tarak. Remember, one of your friends is in our custody. Slowly but surely, he will open his mouth. And you, I'll finish your game very soon. बरे वाटेल तुम्हास. हाजवर 3 दिवस तरी उतरायचा नाही. 3 दिवस? 3 दिवस स्वस्त बसून कसं चालेल? नाही, या देहास आता आजारी पडायची अनुमती नाही. तुम्ही एवढे कष्ट करत पुण्याहून विजापूरमध्ये आलात, तसे व्हायचेच. गुरुजी, आता इथून बाहेर पडणं कठीण आहे. पोलिसांचा बंदोबस्त अधिक कठोर झालाय. तुम्हाला शोधतायत ते. आज रात्री इथून मुक्काम हलवणे हाच यावर एकमेव उपाय आहे. हो, पण तुमची प्रकृती आणि बाहेरची परिस्थिती बघता तुम्ही इथेच सुरक्षित आहात. सुधाकर, माणूस स्वतःच्या घरात सर्वात जास्त सुरक्षित असतो. मी स्वतःच्या घरात सुरक्षित नाही तर दुसरीकडे कुठे कसा असेल? मला इथून विजापूरहून देखील मुक्काम हलवायला लागेल. एकाच ठिकाणी जास्त वास्तव्य धोक्याचं ठरू शकेल. आणि आता आपले धोरण बचावात्मकच असायला हवे. थोड्या वेळाने निघेन मी वेषांतर करून. जसे तुम्हास योग्य वाटेल गुरुजी. तोपर्यंत जरा विश्राम करा आणि काही लागले तर मला बोलवा.
हा माणूस जर तोतय आहे तर त्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? अहो मग हे वासुदेव बळवंत फडके आहेत याचा तरी काही पुरावा आहे का तुमच्याकडे? केवळ या व्यक्तीकडे ही शस्त्र सापडली म्हणून ती व्यक्ती वासुदेव बळवंत फडके होत नाही. तसेच आपण युक्तिवादादाखल केलेली विधानं देखील तर्कसंगत तर नाहीतच पण परस्पर विरोधी आहे. काही वेळापूर्वी युक्तिवाद करताना तुम्ही असं म्हणालात की काल सोलापुरात जो दरोडा पडला त्या दरोड्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा हात आहे. आणि काही वेळापूर्वी तुम्ही असंही म्हणालात की कालपासून पुण्यात तुमच्या कोठडीमध्ये ही जी व्यक्ती आहे ती वासुदेव बळवंत फडके आहे. महाराज यांच्या या विधानातील हा विरोधाभास मी कोर्टाच्या निदर्शनास आणू इच्छितो. Order, order. Excuse me, Your Honor. I can prove. Please allow me. Permission granted. Mr. Nana Bhai. महाराज, आमच्याकडे असा एक साक्षीदार आहे जो हे सांगेल हेच वासुदेव बळवंत फडके आहेत म्हणून. आम्हाला त्या व्यक्तीस कोर्टासमोर सादर करायची परवानगी मिळावी. Permission granted. सुधाकर. सुधाकर आणि तू विनायक. सुधाकर, तू मला सांग, ही जी व्यक्ती तुझ्या समोर उभी आहे ती कोण आहे? त्याच्यामुळे गुरुजींवरील आरोप सिद्ध झाले आणि आपण बळवंतराव, शक्य होईल तेवढं दुःख त्यानं सहन केलेलं आहे आणि एका मर्यादेपलीकडे जाऊन होणारा त्रास सहन होत नाही माणसाला. त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. दुर्दैवानं त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे का गोपाळराव? इंग्रज वाटच बघत होते गुरुजींवरील आरोप कधी सिद्ध होतील याची. आता ते इतके कठोर शिक्षा करतील की यापुढे त्यांच्या विरुद्ध बंड करण्याचं धाडस होणार नाही कोणाला. कठोर शिक्षा म्हणजे देहदंड? फडके गुरुजींना फाशीच. Order, order. After studying all the evidences produced, finding out authentic witnesses and his testimony, the court has come to this conclusion that Mr. Vasudev Phadke is found to be guilty under following charges. More than 400 dacoities in various places like Dhamri, Wale, Chandkhed under Indian Penal Code 395 as per Penal Code 121, 122 and 124. The accused is held guilty for the planning and executing armed activities against British government, for gathering and forming team for the same and creating anti-national feelings in the society. The court feels Mr. Vasudev is a traitor.
and the most severe punishment will be assigned to the accused. महाराज, आपण शिक्षा सुनावण्यापूर्वी मी आपल्याला काही सांगू इच्छितो. आपल्याला माहिती आहे की फडके पूर्वी सरकारी सेवक होते, तरीही त्यांनी हा मार्ग अवलंबला. महाराज, यामागे निश्चित काहीतरी कारण असेलच ना. त्या नोकरीत त्यांना झालेला त्रास आपण लक्षात घेत नाही. आणि हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की नोकरीत सेवक असताना त्यांनी बजावलेली सेवा ही कौतुकास्पद होती. व्यक्ती आणि सरकारी नोकर म्हणून ते कधीच चुकले नाहीत. आता राहिला मुद्दा तो त्यांनी घातलेल्या दरोड्यांचा. ते तर आपण सिद्ध केलंच आहे. पण महाराज, बळवंता, तुला तर तुझ्या संसाराची जबाबदारी उचलायची आहे आणि शेवटी तेच महत्वाचे नाही का? बोलला. संसार 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 तेवढेच एक बोलत बसा. इतके संकुचित ध्येय आहे का तुमचे? नोकरी केली, पैसे अर्जित केले, झाले. अहो, पण मग त्यात चुकीचं काय? आता उद्या नोकरीला लागू, बढती मिळेल, लोक साहेब म्हणतील, आमच्या घरच्यांना कौतुक वाटेल. आणि या देशास देशास कधी कौतुक वाटेल? या आपल्या देशाप्रती काही कर्तव्य नाहीत? बळवंता, शांत शांत. अरे, फडके गुरुजींना ज्या प्रकारे शिक्षा झाली, त्यांच्यावर जी कारवाई झाली, त्याच्यानंतर इंग्रजांविरुद्ध जायला कोणीही दजावत नाहीये. कितीही कटू असली तरी हीच वस्तुस्थिती आहे. मग हीच वस्तुस्थिती बदलण्याची ही नामी संधी आपल्या हाती आहे असं नाही वाटत? आपल्याला वाटून काय होणार आगरकर? आपण कोणी राज्य करते नाही आणि देशासाठी आपण काय करणार? ज्याच्याशी आपलं इमान आहे त्याची मनापासून आपण सेवा करणे हेच आपले कर्तव्य. आणि अजून आपल्या दैनंदिन आयुष्यावर कसलेही निर्बंध आलेले नाहीयेत, मग चिंता कसली? मग काय ते निर्बंध लावण्याची वाट बघताय का तुम्ही? कधी ते गोरे आपल्या घरात घुसतील आणि आपल्या देव्हाऱ्यातील देव विसर्जित करतील याची वाट पाहताय का? मग तुम्ही जागे होणार आहात? आणि येणाऱ्या काळाचे पावले जर ओळखता येत नसतील तर अशा शिक्षणाचा काही उपयोग नाही. घरातील जबाबदाऱ्या कोणास चुकल्या आहेत, पण हेच आपले घर सुखात नांदू नये यासाठी हे गोरे जर जाचक नियम करत असतील तर त्यांच्या विरुद्ध उभे राहायलाच हवे. ते आपणच राहायला हवे आणि घराबाहेर पडून म्हणजे त्यांनी दिलेले शिक्षण घ्यायचे आणि त्यांच्या विरोधातच कार्य करायचे. मग आपण काय त्यांना आमंत्रित केले होते की बुवा या आमच्या देशात आणि आम्हाला शिक्षण द्या? ब्रिटिश येण्या अगोदर सुद्धा आपल्या देशात शिक्षण पद्धती होतीच. आणि ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नाहीये. केवळ त्यांच्या शिक्षण संस्थेमधून शिक्षण घेतले याचा अर्थ असा होत नाही की नैतिक दृष्ट्या आपण त्यांना बांधील झालो. नाही, पण तसे वाटणे स्वाभाविक नाही का? कदापि नाही. त्या ब्रिटिशांची चाकरी करण्या अगोदर त्यांनी आपल्यावर केलेले जुलूम आठवा. ते कसे सोयीस्कररित्या विसरता तुम्ही? आज ते राज्य करते, त्यामुळे त्यांचे शिक्षण, त्यांची नोकरी हे देखील आपल्यावरील अघोषित गुलामगिरीच आहे. अरे बळवंत, हे काय बोलतो आहेस तू? सत्य. पचत नसेल तर चालते वा, सत्य कथन करतोय मी. आणि ही त्यांची गुलामगिरी आपल्याला थोपवायची असेल तर आपल्यालाच जबाबदारी घ्यावी लागेल. राष्ट्रीय शिक्षण देऊ शकेल अशी शाळा, अशा संस्था या आपल्यालाच उभाराव्या लागतील. आणि हाच एकमेव मार्ग मला दिसतोय बळवंतराव. हाच मार्ग आहे. खडतर असला तरी मी याच मार्गावरून चालायचे ठरवले. ज्यांना माझ्यासोबत यायचे असेल त्यांचे स्वागत आहे.
आपली नव्या युगाची आंग्ल ज्ञानाच्या तोडीस उभी राहील अशी शाळा. हा हा हा. आपली शाळा, नवीन शाळा, इंग्रजी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल. उत्तम. न्यू इंग्लिश स्कूल. ठरलं तर मग न्यू इंग्लिश स्कूल. हे अगदी अचूक बोललात शास्त्री बुवा. वा, याची गरज होतीच. धन्यवाद. अरे, सूर्यास्त होऊन चंद्रोदय देखील झाला. अहो टिळक, तुमच्याशी बोलता बोलता ना अंगात अगदी वीरश्री संचारली. अगदी अशी सळसळती ऊर्जा आहे हा तुमच्या बोलण्यात. मी म्हणालो ना तुम्हाला, ध्येय वेळे. अहो, जिथे काळ वेळाचे भान उरत नाही तिथेच तर खरी मैत्री फुलते. काय निर्विवाद. नाही, खरंय, तुमच्यासारख्या समविचारी मित्रांना भेटून खूप प्रसन्न वाटले. शास्त्री बुवा, तुम्ही माझे ऐका. मी सांगतो तसे जर आपण केले तर आपल्या शाळेची पटसंख्या ही अशी वाढेल आणि येत्या काळात आपणच शास्त्रज्ञ, गणिती, तत्वज्ञ असे सारे आपल्या देशास पुरवू शकू. काय ठरलं तर मग उद्याच भेटू आणि करूया श्री गणेशा. वा, न्यू इंग्लिश स्कूल. एखादा दिवस आपल्याला असं समृद्ध करतो बघा. हो, नवी ओळख झाली, बरे झाले. हो, मला आधी तिरसटच वाटले ते जरा. पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा. थंडी चांगलीच बोचरी आहे. एखादी चादर सोबत असायला हवी होती. आपल्याला कल्पना कुठे होती? लवकरात लवकर घरी जाऊ आता. बळवंतराव, पण वाट चुकलो का? हा, मलाही वाटले. या अंधारामध्ये दिशांचा अदमास लागत नाहीये. ही वाट चुकलो तरी परवडेल. आपल्या कार्याचा मार्ग चुकता कामा नये. चिंता नसावी. बळवंतराव, मला असं वाटतंय आपण आहे ना इंग्रजी आणि विज्ञान सोबत आहे ना संस्कृत देखील शिकवलं पाहिजे. संस्कृत हवेच. उत्तम पर्याय. काय करताय? व्यायाम. थंडी घालवण्यासाठी उत्तम पर्याय. मला देखील हेच वाटतं. करा करा, तुम्ही सुद्धा करा. जोर मारायचा. गोपाळराव, आता या वेळेला कोणी आपल्याला इथे व्यायाम करताना पाहिले तर ठार वेडे ठरवतील. शिक्षण संपलेले, सरकारी नोकरी नाकारलेले आणि अपरात्री व्यायाम करणारे ठार वेडे. पण गोपाळराव, आता या कडाक्याच्या थंडीत सुद्धा जी ऊर्जा आपल्यात निर्माण झाली ना व्यायाम करून, तशीच संजीवनी देशभर निर्माण व्हायला हवी. येणारा सूर्योदय आपलाच असणार आहे बळवंतराव. निश्चित. येणाऱ्या काळावर आपले नाव कोरले जाणार. सगळे निर्विघ्नपणे पार पडणार. मारा आणखी 10. येऊ द्या घाम. नाही, माझ्यात पुरेशी ऊर्जा निर्माण झाली आता.